आज मी शॉपिंगसाठी एफसी रोडला चालली आहे ऋतूला घेऊन. त्याआधी सकाळी सकाळी नाश्त्यासाठी सँडविच बनवले होते. मग आम्ही दोघींनी बहिणींनी मिळून सँडविच खतम केले आणि त्यानंतर आम्ही येऊन पोहोचलो एफसी रोड. आता हा इतका सिंपलचा टॉप 500 रुपयाला सांगत होते म्हणून आम्ही काय हा घेतला नाही. त्यानंतर आम्ही आलो एफसी रोडच्या मेन मार्केटमध्ये. तर इथे मध्ये ना इतके छान छान वन पीस आणि टी शर्ट वगैरे हे सगळं क्रॉप टॉप्स वगैरे असं बरंच काय 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 होतं. तर इथे ऋतूने 500 रुपयाचे 2 क्रॉप टॉप्स घेतले आणि खूप सुंदर सुंदर भेटले. तर मी शूट घ्यायचं राहिले की नक्की कोणते घेतले, पण खूप छान छान भेटले. त्यानंतर ह्या ज्या पॅन्टी होत्या ना 250-300 या रेंजमध्येच होत्या आणि खूप सुंदर सुंदर पॅन्टी होत्या आणि आता ह्याची ट्रेंड पण निघाली आहे. त्यानंतर इथे हे बँगल्स वगैरे मी रील्सवरती खूप पाहिले होते, पण तिथे 350 रुपये लावत होते. डिझाईन्स मला खूप आवडले होते, परंतु आता मला त्याची काही गरज नव्हती म्हणून मी ते काही घेतलं नाही. त्यानंतर आम्ही इथे बिगेस्ट बर्गर म्हणून एफसी रोडला एक आलो आणि तिथे आमच्यासोबत एक स्कॅम झाला. स्कॅम काय ते सांगते. इथे पोस्टरवरती बघा विंग्स दिसत आहेत का हे तुम्हाला. तर हे ना मी ऑर्डर केले होते आणि पोस्टरमध्ये तर ते खूप मोठे मोठे वाटत होते. सो मला वाटलं तंदूर टाईप काहीतरी येईल, परंतु आलं हे असं इतकं छोटंसं. 165 रुपये वाया घालवल्यानंतर मग तिथून आम्ही निघालो ते खाऊन आणि त्यानंतर आम्ही आलो एफसी रोडच्या स्ट्रीटवरती ना एक मोमोजवाले दादा आहेत, यांच्याकडनं आम्ही हे मोमोज घेतले आणि मोमोज इतके टेस्टी होते ना, खाऊन इतकं बरं वाटलं. 165 रुपये वाया गेल्यानंतर 90 रुपयाचे मोमोज खाऊन मला खूप छान वाटलं आणि मनाला शांती मिळाली की मी काहीतरी चांगलं खाल्लं. त्यानंतर ना मग आता आम्ही निघालो होतो घरी. सो ऋतूच्या बॅगमध्ये जे पण मी माझी शॉपिंग टाकली होती, माझी चारकोलची पॅन्ट, त्याच्यानंतर हे 3 नेल पेंट आणि हे कॉम्पॅक्ट, हे सगळं माझं सामान घेतलं आणि आता ती नसरापूरला परत चालली आणि मी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटते. चलो बाय.